नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये या ठिकाणी आपण सुरुवातीचे 2 प्रॉब्लेम अभ्यासले. त्यामध्ये 2 टॉपिकमध्ये फायनल अकाउंट आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकचा स्टडी केलेला होता. आता आपण तिसरा टॉपिक अभ्यासत आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. या ॲडमिशन ऑफ ए पार्टनरशिप फर्ममध्ये आपण एकूण 9 प्रॉब्लेम अभ्यासले. हा 10वा प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत. सुरुवातीला ॲडमिशन ऑफ ए पार्टनरमध्ये या ठिकाणी तुम्हाला बॅलन्स शीट दिलेला आहे आणि एक 4-5 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्याच्यावरून तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट न्यू फर्मचं तयार करायचं आहे. सुरुवातीला बघा, पार्टनरची नाव ओल्ड पार्टनर कोण आहेत बघू. प्रवीण आणि दीपक हे ओल्ड पार्टनर आहेत. मग ॲडमिशन कुणी घेतलेलं आहे ते पण या ठिकाणी बघणं अपेक्षित आहे. बघा खाली या ठिकाणी ॲडमिशनमध्ये सुरुवातीला आपण ॲडजस्टमेंट अभ्यासू, नंतर मग प्रॉब्लेम अभ्यासू. ॲडमिशनमध्ये सुरुवातीला ऑन 1 एप्रिल 2019 संदीप ॲडमिटेड, म्हणजे संदीप पार्टनरने ॲडमिशन घेतलेलं आहे. खालील टर्म्सनुसार मग पहिली ॲडजस्टमेंट, संदीप शुड ब्रिंग इन ₹96,000 ॲज कॅपिटल. म्हणजे संदीपने 96,000 कॅपिटल आणलं. त्याची एंट्री होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू संदीप कॅपिटल. म्हणजे कॅश असेट साईडला वाढवायचे आहे, कॅशमध्ये ॲड करायचं आहे आणि संदीपच्या क्रेडिटला बाय कॅश किंवा बँक लिहायचं आहे. त्यानंतर पुढं अँड त्यामध्येच बघा, गुडविल इज ₹32,000 इज प्रायव्हेटली पेड. संदीप पार्टनरने गुडविल प्रायव्हेटली पेड केलेलं आहे ₹32,000. आता त्याने पर्सनली दिल्यामुळं या 32,000चा कुठंच इफेक्ट करायचा नाही. कारण आत्तापर्यंत आपण गुडविलच्या 3 पद्धती बघितल्या. पहिली पद्धत ऐका, गुडविल शुड ब्रिंग, गुडविल आणलं त्याचा इफेक्ट आपण करायचो कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आणि तेच गुडविल वाटायचो गुडविल टू ओल्ड पार्टनर. हा पहिला पद्धत अभ्यासली, मेथड अभ्यासली. तर दुसऱ्यामध्ये गुडविल टू बी रेज्ड, गुडविल टू बी रेज्ड म्हणजे गुडविल निर्माण झाले, क्रिएट झाले. ॲसेट साईडला गुडविल लिहायचो आपण आणि पार्टनरच्या क्रेडिटला दोन्ही पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचो. तिसरी मेथड बघितली आपण या ठिकाणी, गुडविल टू बी ॲप्रिसिएट, गुडविलमध्ये वाढ झालेली आहे. मग ते गुडविल आपण ॲसेटला वाढवायचो आणि जेवढी अमाऊंट वाढलेली आहे, ॲप्रिसिएट झालेली आहे, ती पार्टनरच्या क्रेडिटला या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्यूट करायचो. आणि आता ही चौथी पद्धत बघा, आजच्या प्रॉब्लेमची ही चौथी मेथड आहे बघा, लक्ष द्यांनी. गुडविल पेड केलं आहे 32,000 इज प्रायव्हेटली पेड, पर्सनली पेड केलेलं आहे, त्यामुळे त्याचा इफेक्ट या प्रॉब्लेममध्ये घ्यायचा नाही. अशा प्रकारे हा कॅपिटल आणि गुडविल या दोन्ही आपण पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये बघितलं. आता दुसरी ॲडजस्टमेंट बघा, RDD टू बी मेंटेन्ड ॲट ₹6,000 ऑन डेटर्स. RDD क्रिएट करा 6,000. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही डेटरला खून केले असेल तर या ठिकाणी बघा, डेटरवरती असेट साईडला RDD दिलेले 10,000. म्हणजे आपण रक्कम ₹10,000 बाजूला काढून ठेवलेली आहे, बुडतील म्हणून रिझर्व करून ठेवलेले होते, परंतु त्यातले ₹6,000 बुडले. मग या ठिकाणी असेट साईडला आपण ₹1,00,000 गुडविलचे घेणार आहोत. त्यामधनं ₹6,000 लेस करायचं ॲडजस्टमेंटमधले आणि 10 बुडणार होते, 6 बुडले. मग ₹4,000 हा प्रॉफिट झालेला आहे. ते ₹4,000 आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवणार आहोत. अशा प्रकारे RDD लेस करायचं आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला ₹4,000 दाखवायचं. त्यानंतर पुढं तिसरी ॲडजस्टमेंट,
पेटेंट्स आर युजलेस, म्हणजे पेटेंट ही इट इज ॲन इनटँजेबल असेट. गुडविल, ट्रेडमार्क, पेटेंट या इनटँजेबल असेट आहेत. पेटेंट ही युजलेस झालेली आहे, म्हणजे त्याची अमाऊंट जी काय आहे ती या ठिकाणी नील झालेली आहे. त्याचा वापर आपल्याला होणार नाही, ती आता वापरात येणार नाही. मग अशा प्रकारे पेटेंट आपण असेटला जर बघितलं तर पेटेंटची किंमत आहे 2000. हे पेटेंट ओपनिंग बॅलन्स शीटच्या आता नवीन असेटला दाखवायचं नाही आणि हे 2000 रुपये लॉस झाला आहे, म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू पेटेंट 2000 रुपये. म्हणजे पेटेंट ही आपली इनटँजेबल असेट आहे, परंतु त्याची अमाऊंट जी काय आहे युजलेस झालेली आहे, त्याची अमाऊंट नील झालेली आहे, झिरो झालेली आहे. तर पेटेंट असेटला नील घ्या, दाखवूच नका. आणि दुसरा इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू पेटेंट 2000. त्यानंतर पुढं चौथी ॲडजस्टमेंट, अनरेकॉर्डेड कॉम्प्युटर व्हॅल्यू ॲट ₹4800 नॉट अपियर इन द बुक्स ऑफ द फर्म. म्हणजे 4800चा कॉम्प्युटरचा एखादा सुट्टा भाग, स्पेअर पार्ट रेकॉर्ड करायचा राहून गेलेला आहे. मग पुढं सांगितलेलं आहे इट इज नाव टू बी रेकॉर्डेड, तो रेकॉर्ड करा. मग एखादी असेट रेकॉर्ड करायची असेल तर या ठिकाणी असेट साईडला कॉम्प्युटर 4800 दाखवायचं आणि दुसरा इफेक्ट या ठिकाणी रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला 4800 दाखवायचे, कारण अचानक असेट आपली या ठिकाणी वाढलेली आहे. म्हणून अशा प्रकारे 4800 रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला आणि 4800 या ठिकाणी असेट साईडला दाखवायचे आहे. आता पुढं आपल्याला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करा. पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट आपण तयार केलेलं आहे. आता एक एक पॉईंट आपण बघू आणि त्या पद्धतीने त्याचं ट्रान्सफर आणि पोस्टिंग करू. द बॅलन्स शीट ऑफ प्रवीण अँड दीपक हू शेअर प्रॉफिट अँड लॉस रेशो 3:1, म्हणजे 3+1 म्हणजे 3/4 1/4 असा रेशो तयार झाला. 3:1, 3+1 4, मग 3/4 1/4 वॉज ॲज फॉलोज. आता खाली आपल्याला बॅलन्स शीट या ठिकाणी दिलेलं आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019चं बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे. लॅबिलिटी साईडला बघा, कॅपिटल दिलेलं आहे. प्रवीण 1,20,000, दीपक 40,000. हे कॅपिटलचा बॅलन्स आपण पार्टनरच्या क्रेडिटला ब्रॉडडाऊन करायचा आहे. बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन तुम्ही बघू शकताय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कॅपिटलचा बॅलन्स बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन, प्रवीणचा 1,20,000, दीपकचा 40,000, संदीपला डॅश, तो नवीन पार्टनर आलेला आहे म्हणून. त्यानंतर तिथंच लॅबिलिटी साईडला बघा, पुढचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे रिझर्व फंड 32,000. आता हे रिझर्व फंड आपल्याला पार्टनर त्यांच्या रेशोमध्ये वाटायचं आहे. तर 32,000 वाटत असताना 32,000 भागिले 4, मग येतोय भागाकार त्याचा 8,000. मग 8,000 गुणिले प्रवीणचा रेशो आहे 3, 8×3 = 24. 8,000 गुणिले या ठिकाणी दीपकचा रेशो आहे 1, 8×1 = 8, म्हणजे 24,000 आणि 8,000 पार्टनरच्या क्रेडिटला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. बघा तुम्ही या ठिकाणी पार्टनरच्या क्रेडिटला बाय रिझर्व फंड प्रवीणला 24,000, दीपकला 8,000, संदीपला डॅश. अशा प्रकारे हे 32,000 रुपये आपण पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. आता पुढं आपल्याला दिलेलं आहे, त्यांनी 3 लॅबिलिटी दिलेल्या आहेत. बिल्स पेबल 2,000, क्रेडिटर 60,000, आउटस्टँडिंग सॅलरी 6,000. या तिन्ही लॅबिलिटी आपण डायरेक्ट लॅबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या दाखवायच्या आहेत, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटर कॉलमला त्या घ्यायच्या आहेत. बघा, लॅबिलिटी साईडला सुरुवातीला क्रेडिटर 60,000, बिल्स पेबल 2,000, आउटस्टँडिंग सॅलरी 6,000. या पद्धतीने
लॅबिलिटी साईडला या 3 लॅबिलिटी आपण ट्रान्सफर केलेल्या आहेत. अशा प्रकारे बॅलन्स शीटच्या सगळे पॉईंट आपण बॅलन्स शीटचे ट्रान्सफर केलेले आहेत. म्हणजे परत एकदा आहे का, हे कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिटला रिझर्व्ह फंड जुन्या पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये वाटायचं आहे आणि या तिन्ही लॅबिलिटी बिल्स पेबल, क्रेडिटर, आउटस्टँडिंग सॅलरी या तिन्ही लॅबिलिटी साईडला दाखवायच्या आहे. अशा प्रकारे आपण लॅबिलिटी साईडचं पोस्टिंग केलेलं आहे. आता ॲसेट साईड प्लस त्याच्या ॲडजस्टमेंट विचारात घेऊ. पेटेंट 2000, परंतु खाली सांगितलं आहे पेटेंट आर युजलेस. पेटेंटचे अमाऊंट नील झालेले आहे ॲडजस्टमेंटमध्ये. मग त्याचे इफेक्ट आहे का, ॲसेट साईडला पेटेंट नील येणार आहे, नाही लिहिलं तरी बरोबर आहे. आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू पेटेंट 2000. तर या पद्धतीने बघा, पेटेंटची अमाऊंट 2000 रुपये रिव्हॅल्युएशनला दाखवलेली आहे, ॲसेटला नील दाखवलेली आहे. अशा प्रकारे पेटेंटची ॲडजस्टमेंट आपण अभ्यासली. त्यानंतर पुढं आता मशिनरी 80,000, स्टॉक 60,000 आणि बिल्स रिसिवेबल 20,000 या तिन्हीवरती ॲडजस्टमेंट नाही. या तिन्ही असेट डायरेक्ट असेटला लिहून टाकायच्यात. बघा परत आहे का, मशिनरी डायरेक्ट आउटरला 80,000, स्टॉक 60,000 डायरेक्ट आउटर कॉलमला लिहायचं आहे आणि बिल्स रिसिवेबल 20,000 हे सुद्धा डायरेक्ट आपण असेट साईडला आउटर कॉलमला दाखवायचे आहे. बघा या ठिकाणी मशिनरी 80,000, स्टॉक 60,000 आणि बिल्स रिसिवेबल 20,000. अशा प्रकारे आपण या तिन्ही असेटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करायचे आहेत आउटर कॉलमला. त्यानंतर पुढं आपल्याला दिलेले आहे या ठिकाणी पुढच्या ज्या काय असेट आहेत त्यामध्ये डेटर्स. आता डेटरची आतली अमाऊंट 1,00,000 आहे, तीच महत्त्वाची, बाहेरच्या अमाऊंटकडे लक्षच देऊ नका. डेटर 1,00,000. RDDची तरतूद आपण या ठिकाणी बाजूला काढून ठेवले 10,000 बुडतील म्हणून. मग हे डेटर 1,00,000 आहे असं असेटला घ्या. इनर कॉलमला 1,00,000 सनरी डेटर्स. परंतु ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे RDD शुड बी मेंटेन ॲट ₹6,000. RDD फक्त 6,000 उद्भवलेला आहे, परंतु रक्कम 10,000 बाजूला काढलेली आहे. मग डेटरमधनं RDD 6,000 वजा करा आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय RDD 4,000 रुपये तो प्रॉफिट झालेला आहे, तेवढे बुडलेले नाही. बघा सनरी डेटर बघितलं तुम्ही 1,00,000, इथं RDD आपल्याला दिलेले आहे त्यांनी 6,000 रुपये, 6,000 बुडले. मग असेटला जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी सनरी डेटर 1,00,000, RDD 6,000 बाहेर आले 94,000 आणि आता रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला का लिहायचे 10,000 बाजूला काढले, पण बुडले किती, फक्त 6च बुडले. 4,000 रुपये प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळं हा प्रॉफिट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय RDD 4,000 रुपये. अशा प्रकारे हा जो काय प्रॉफिट आहे तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला RDDचा दाखवायचा. 10,000 बाजूला काढले, त्यातले बुडले 6. मग या ठिकाणी आपली बचत झालेली आहे 4,000 रुपये, ती प्रॉफिट म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय RDD 4,000 रुपये. तर डेटरवरची ॲडजस्टमेंट आपण अभ्यासली. आणि आता सगळ्यात शेवटी या ठिकाणी कॅश 8,000 रुपये आहे असं असेट साईडला इनर कॉलमला कॅश 8,000 रुपये दाखवायचं आहे. बघा कंसामध्ये असेटला आपण कॅश 8,000 रुपये इनर साईडला दाखवलेले आहे असेट साईडला. तर या पद्धतीने आपण सगळ्या असेट साईडला पोस्टिंग केलेल्या होत्या आहेत. आता टोटल बॅलन्स शीटची आपल्याला दिली 2,60,000, 2,60,000. बघा परत ऐका, पेटेंटचे 2,000 रुपये युजलेस झाले, त्यामुळं असेटला दाखवायचं नाही, ते डायरेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला दाखवायचं. त्यानंतर मशिनरी असेटला दाखवा, त्यानंतर स्टॉक असेटला दाखवा, बिल्स रिसिवेबल असेटला लिहा आउटर कॉलमला. नंतर डेटरवरती सांगितले डेटर 1,00,000 आहे, आतलीच किंमत घ्यायची नेहमी लक्षात घ्या, बाहेरच्या अमाऊंटकडे बघूसुद्धा नका. डेटरची 1,00,000 अमाऊंट आहे ती विचारात घ्या. त्यातनं RDD ॲडजस्टमेंटमधले फक्त 6,000 वजा करा, 4,000 रुपये प्रॉफिट होईल, तो
रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला दाखवायचं आहे आणि कॅश आहे ते 8,000 रुपये डायरेक्ट असेटला कंसामध्ये कॅश लिहून टाका. तर या पद्धतीने आपण बॅलन्स शीट पोस्टिंग केलेलं आहे. आता खाली ॲडजस्टमेंट बघू. ऑन 1 एप्रिल 2019 म्हणजे 1 दिवसानंतर संदीप ॲडमिटेड म्हणजे संदीपने ॲडमिशन घेतलेलं आहे. आता सुरुवातीला संदीप शुड ब्रिंग ₹96,000 ॲज कॅपिटल. संदीपने 96,000 रुपये कॅपिटल आणलं. मग असेटला कॅश वाढवा आणि संदीपच्या क्रेडिटला बाय कॅश किंवा बँक लिहा. बघा असेट साईडला कॅश संदीपची अमाऊंट आली कॅश पहिले 8,000 प्लस हे 96,000 आउटरला आली कॅशची अमाऊंट 1,04,000. संदीपने 96,000 कॅपिटल आणलं आउटरला आली 1,04,000. आता हेच 96,000 रुपये संदीपच्या क्रेडिटला नवीन पार्टनरच्या बाय बँक प्रवीणला डॅश दीपकला डॅश संदीपच्या कॉलमला 96,000. बँक किंवा कॅश शब्द दोन्ही बरोबर आहे. कोणताही शब्द वापरा प्रॉब्लेम येणार नाही. अशा प्रकारे कॅश किंवा बँक आणली पार्टनरच्या क्रेडिटला आणि कॅशमध्ये ॲड. आता त्यानंतर पुढची त्यातलीच ॲडजस्टमेंट अर्धी बघा लक्षात घ्या. अँड गुडविल त्याच्याखाली मुद्दाम अंडरलाईन केलेली लक्षात घ्या. गुडविल इज ₹32,000 इज प्रायव्हेटली पेड. गुडविल प्रायव्हेटली पेड केलेलं आहे त्यामुळं या ॲडजस्टमेंटचा या प्रॉब्लेममध्ये गुडविलचा इफेक्ट करायचा नाही. कारण पर्सनली पेड केलेलं आहे प्रायव्हेटली पेड केलेलं आहे त्यामुळं गुडविल प्रवीणने आणि दीपकने वाटून घेतलेलं असेल त्यामुळं याचा इफेक्ट करायचा नाही. त्यानंतर पुढं या ठिकाणी दुसरी ॲडजस्टमेंट बघितली. RDD 6,000 रुपये बुडले डेटरमधनं लेस केले आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय RDD आपण दाखवलं 4,000 रुपये. नंतर पेटेंट आर युजलेस पेटेंटच्या अमाऊंट नील घेतलेली आहे असेटला आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट बघा. अनरेकॉर्डेड कॉम्प्युटरची व्हॅल्यू 4,800 होती ते रेकॉर्ड करायचे राहिलेले आहे. मग ते रेकॉर्ड करत असताना इट इज टू बी रेकॉर्डेड 4,800 रेकॉर्ड करताना रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय कॉम्प्युटर 4,800 आणि असेट साईडला 4,800. बघा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला 4,800 कॉम्प्युटर आणि असेट साईडला 4,800 कॉम्प्युटरचे बघा असेटला 4,800. तर या पद्धतीने असेटला सुद्धा 4,800 आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या ॲडजस्टमेंट अभ्यासलेल्या आहेत. आता पहिलं जे अकाउंट आहे ते रिव्हॅल्युएशन अकाउंट ते बघा टॅली कसं करायचं. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटचे 4,000 प्लस 4,800 टोटल आली आपली 8,800. तीच आपण डेबिटला 8,800 डेबिटला घेतली 8,800. या 8,800मधून 2,000 रुपये पेटेंटचे वजा केले फरक आलेला आहे 6,800. मग 6,800 भागिले आता बघा आहे 6,800 भागिले 4 करायचे कारण 3 असे रेशो आहे. तो भागाकार येतोय आपला 17 चोक 68 1,700 रुपये. मग 1,700 गुणिले 3 17 त्रिक 51. टू प्रॉफिट प्रवीणला 5,100 आणि 1,700 गुणिले 1 दीपकला 1,700 रुपये येणार आहे. अशा प्रकारे प्रॉफिट आपण प्रवीणला आणि दीपकला त्यांच्या रेशोमध्ये वाटलेला आहे. आता हा प्रॉफिट आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला पार्टनर मग पार्टनरच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन पार्टनरच्या क्रेडिट साईडला हा प्रॉफिट दाखवायचा आहे. अशा प्रकारे पार्टनरच्या क्रेडिटला प्रॉफिट बघा बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रॉफिट प्रवीणला 500 दीपकला 1,700 संदीपला डॅश. अशा पद्धतीने हा प्रॉफिट रिव्हॅल्युएशनचा पार्टनरच्या क्रेडिटला आपण दाखवलेला आहे. आता पार्टनर कॅपिटल क्लोज करत असताना लक्षात घ्या पार्टनर कॅपिटलच्या संदीपच्या क्रेडिटची टोटल 96,000 तीच डेबिटला घेतली 96,000 वरती वजा करायला काही नाही 96,000. दीपकच्या क्रेडिटची टोटल 49,700 तीच घेतली डेबिटला 49,700 वरती वजा करायला काही नाही 49,700. आता प्रवीणच्या क्रेडिटची टोटल 1,49,000 100 तीच डेबिटला घेतली 1,49,100 वरती वजा करायला काही नाही तीच वरती घेतली 1,49,100. तर या पद्धतीने हा जो बॅलन्स निघलेला आहे वरती त्याला नाव द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन.
आणि हेच तिघांचं कॅपिटल आहे. हे कॅपिटल आपण लॅबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून तिन्ही पार्टनरचं दाखवायचं आहे. बघा, लॅबिलिटी साईडला जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने प्रवीणचं कॅपिटल 1,49 100वरती पण लक्षात घ्या, दीपकचं 49 700 आणि संदीपचं 96,000. अशा पद्धतीने तिघांचं कॅपिटल आपण लॅबिलिटी साईडला दाखवलेलं आहे. आणि मग आता बॅलन्स शीट आपल्याला टॅली करायचं आहे. तर कॅपिटल आपण 2,94,800 या तिघांची टोटल तुम्ही डायरेक्ट आउटरला दाखवली तरी चालते. 2,94,800. क्रेडिटर 60,000, बिल्स पेबल 2,000, आउटस्टँडिंग सॅलरी 6,000. या चारींची टोटल 3,62,800. आता असेटची बघू आपण. डेटरचे 94,000, मशिनरी 80,000, स्टॉक 60,000, कॅश 1,04,000, बिल्स रिसिवेबल 20,000 आणि कॉम्प्युटर 4,800. अशा पद्धतीने असेटची टोटल 3,62,800. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम टॅली झाला की 10 मार्कला येतो. 10 पैकी 10 मार्क्स मिळतात. फक्त प्रॅक्टिस करताना व्यवस्थित करा. हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहा, ॲन्सर व्यवस्थित सोडवा. ॲडजस्टमेंट थोड्याफार नवीन आहेत, त्याही तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित जर केल्या तर अतिशय सोपा आणि हा 10 पैकी 10 मार्क मिळवून देणारा हा टॉपिक आहे. जेणेकरून तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट बघितलं तर त्याचा प्रॉफिट पण तुमच्या लक्षात येतो आहे, व्यवस्थित अमाऊंट डेबिट क्रेडिटच्या तुमच्या लक्षात येत आहे, टोटल 8,800 लक्षात येते. त्यानंतर म्हणजे क्रेडिटमधनं डेबिट वजा केलं की प्रॉफिट निघलेला आहे. त्यानंतर हाच प्रॉफिट आपण पार्टनरच्या क्रेडिटला पाठवतो आहे, लक्षात घ्या. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पण व्यवस्थित बघा, मी तुमच्या लक्षात येईल. पार्टनरच्या क्रेडिटला आपण प्रॉफिट पाठवलेला आहे 500 1700. पार्टनरच्या क्रेडिटची टोटल तीच डेबिटला घेतली आपण आणि या क्रेडिटच्या टोटलमधनं डेबिटला काही वजा करायला काहीच नाही, तीच अमाऊंट खालची वरती घेतली, त्याला नाव दिलं टू बॅलन्स कॅरीड डाऊन डेबिट साईडला. आणि तेच तिन्ही पार्टनरचं कॅपिटल आहे, हेच कॅपिटल आपण लॅबिलिटी साईडला पाठवतो आहे. म्हणजे पार्टनरचं कॅपिटल शेवटी कॅरीड डाऊन बॅलन्स निघतो आहे. सुरुवातीला ब्रॉड डाऊन करायचा आणि लास्टला कॅरीड डाऊन करायचा आहे, लक्षात घ्या. आणि हेच कॅपिटल आपण लॅबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या दाखवतो आहे. आणि मग बॅलन्स शीटची टोटल आपण विचारात घेतो आहे. जर तुमचं लॅबिलिटी आणि असेट साईड टॅली झाली की तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स मिळतील परीक्षेमध्ये. तर हा ॲडमिशनचा आपण 10वा प्रॉब्लेम अभ्यासला. याच्या अगोदरचे सुद्धा प्रॉब्लेम व्यवस्थित आपण अभ्यासलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नोटबुकमध्ये प्रॉब्लेम लिहायचा आहे आणि त्याचं ॲन्सर सोडवायचं आहे. पहिल्या 2 टॉपिकच्या नोट्स पण दिलेल्या आहेत, त्या पण व्यवस्थित क्लिअर करायच्या आहेत. आणि जरी कुणाला काही शंका असतील तरी या ठिकाणी तुम्ही त्या विचारायच्या आहेत. आणि गुगल फॉर्मवरती ज्या काय आपण टेस्ट घेत आहोत, जवळपास 11-12 टेस्ट झालेल्या आहेत, त्या सगळ्या टेस्ट तुम्ही सॉल्व करणं अपेक्षित आहे. ज्या दिवशी आपण टेस्ट देणार आहोत त्या दिवशी तुम्ही त्या सॉल्व करा. म्हणजे या ठिकाणी कळेल की तुम्हाला प्रॉब्लेम समजतो आहे किंवा काय त्या प्रॉब्लेमवरच आधारित टेस्ट आहे. त्यामुळं अमाऊंट फक्त या ठिकाणी विचारात घेऊन तुम्ही ते पोस्टिंग करायचं आहे. आणि कोणाला काही शंका असतील ॲडजस्टमेंटमध्ये प्रॉब्लेममध्ये तरी तुम्ही त्या विचारायच्या आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आज ॲडमिशन ऑफ ए पार्टनरशिप फर्मचा 10वा प्रॉब्लेम अभ्यासला. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचे प्रॉब्लेम अभ्यासू. परंतु जर लेजर विचारलं तर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचे. आणि जर्नल एंट्र्या विचारल्या तर त्या पण आपण घेणार आहे. त्या जर्नल एंट्र्यासुद्धा कधी विचारू शकतात. तर जर्नल एंट्र्यासुद्धा आपण नेक्स्ट प्रॉब्लेमला किंवा नेक्स्ट तासाला घेणार आहोत, बघणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.